इंग्लिशमध्ये आपण जसं शिकतो टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, तसं मराठीतही वाक्यांचे प्रकार असतात, अर्थानुसार आणि विधानानुसार. आज शिकूया त्यांचे प्रकार. अर्थानुसार वाक्यांचे 4 प्रकार असतात: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य इन इंग्लिश असर्टिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, उद्गारार्थी ॲब्स्ट्रॅक्ट आणि आज्ञार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्स. विधानानुसार वाक्यांचे 3 प्रकार: केवल वाक्य दॅट इज सिंपल सेंटेन्स, मिश्रित वाक्य दॅट इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स अँड संयुक्त वाक्य दॅट इज कंपाऊंड सेंटेन्स. आता अर्थानुसार वाक्य प्रकार. विधानार्थी वाक्य, ज्या वाक्यात केवळ एखादे विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. आता विधान म्हणजे काय? विधान म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन. उदाहरणार्थी, मी दररोज शाळेत जातो. प्रश्नार्थी वाक्य इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थी, तुझ्या शाळेचे नाव काय? उद्गारार्थी वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ज्या वाक्यात भावनांचा उद्गार असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थी, शाब्बास, खूप चांगले गुण मिळाले तुला. आज्ञार्थी वाक्य दॅट इज इम्परेटिव्ह सेंटेन्स वेअर यू विल हॅव युअर ऑर्डर, रिक्वेस्ट, कमांड. ज्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश दिला जातो त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थी, मुलांनो, शिस्तीने वागा. अर्थानुसार जशी वाक्य आहेत तशीच विधानानुसार पण वाक्य आहेत. केवल वाक्य म्हणजेच सिंपल सेंटेन्स और अ डेक्लरेटिव्ह सेंटेन्स, जस्ट अ सेंटेन्स गिविंग इन्फॉर्मेशन. जेव्हा वाक्यात एकच विधान असते म्हणजे एक उद्देश्य व एक विधेय असते तेव्हा त्यास केवल वाक्य म्हणतात. आता उद्देश्य आणि विधेय म्हणजे काय? उद्देश्य म्हणजे ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश्य म्हणतात. द टॉपिक, ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. आणि विधेय म्हणजे काय? जे सांगायचे आहे त्याला विधेय म्हणतात. व्हॉट इज सेड अबाउट दॅट पर्टिक्युलर टॉपिक, दॅट इज कॉल्ड ॲज विधेय. सो सब्जेक्ट अँड प्रेडिकेट बेसिकली. उदाहरणार्थी फॉर केवल वाक्य दॅट इज अ डेक्लरेटिव्ह सेंटेन्स इज मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो. देन कम्स मिश्र वाक्य दॅट इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स, जेव्हा 2 वाक्ये एकमेकांवर अवलंबून असतात. 2 sentences आर डिपेंडेंट ऑन इच अदर. किंवा व ती जर, तर, जेव्हा, तेव्हा इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्यास मिश्र वाक्य म्हणतात. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर कंजंक्शन. सो यात एक वाक्य प्रधान असून अवलंबून असलेले वाक्य गौण असतं म्हणजे सेकंडरी, अँड विच इज जॉईंड बाय अ कंजंक्शन, दॅट इज उभयान्वयी अव्यय. जर मी अभ्यास केला तर मी पास होईन. दॅट इज व्हॉट अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स और अ मिश्र वाक्य इज. थर्ड इज संयुक्त वाक्य और अ कंपाऊंड सेंटेन्स, जेव्हा 2 प्रधान वाक्ये एकमेकांना आणि व किंवा अथवा इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. सो अ कंपाऊंड सेंटेन्स is also joined by conjunction only, but both the sentences are of equal importance. Neither one is of supreme or of higher importance. So मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो. So there is no ifs and buts like the complex sentence. वाक्य रूपांतर. Some examples. We have 2 sentences. पाऊस पडला, अंगण ओले झाले. Second sentence is अंगण ओले झाले. So using these 2 sentences for us to make a keval vakya, that's a simple sentence or a declarative sentence, we will say पाऊस पडल्यामुळे
अंगण ओले झाले. Simple declaration or simple statement. If we want to make a मिश्र वाक्य, that is a complex sentence, we will say जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओले झाले. When it rained, that time the courtyard became wet. संयुक्त वाक्य, that's a compound sentence. Obviously we'll be joining it with a conjunction. पाऊस पडला आणि अंगण ओले झाले. It rained and the courtyard got wet. So that's what exactly these sentences are all about. Now exercises solve करूया. पुढील विधानात्मक वाक्यांचे प्रकार ओळखा. Identify the types of the following sentences. मी रोज सकाळी लवकर उठते. It's a simple sentence, a declaration. So it is a केवल वाक्य. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावी जाईन. Ifs and buts. So it is a मिश्र वाक्य, a complex sentence. मी सकाळी अभ्यास करतो आणि संध्याकाळी खेळतो. It's a simple conjunction added, so it's a संयुक्त वाक्य, compound sentence. मिहीर खो-खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. So किंवा is a simple conjunction, not ifs and buts wala conjunction. So that's and both are of equal importance, both sentences. So this is a संयुक्त वाक्य, a compound sentence. मला तुझे पुस्तक दे. Simple sentence, केवल वाक्य. जेव्हा आकाशात काळे ढग येतात तेव्हा पाऊस येऊ शकतो. Ifs and buts, मिश्र वाक्य. ईशान खाली उतरला आणि अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. संयुक्त वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स. ती रात्र त्यांनी पहाडावर घालवली. सिंपल सेंटेन्स, केवल वाक्य. जेव्हा भूस्खलन झाले तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला. मिश्र वाक्य. भूस्खलन इज अ लँडस्लाइड. मिश्र वाक्य. when and then. So complex sentence. Let's study some more exercises. पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. Identify the types of the following sentences. The first sentence is अरे रे फार वाईट झाले. So अरे रे is an abstract word. That's the reason. उद्गारार्थी वाक्य, exclamatory sentence. तुला लाडू आवडतो का? Question, प्रश्नार्थी वाक्य. मुलांनो रांगेत चाला. It's an order. आज्ञार्थी वाक्य, imperative sentence. मी रोज अभ्यास करतो. Information. That's the reason. विधानार्थी वाक्य. मेंदू राजांकडे तक्रार करा. It's a suggestion. आज्ञार्थी वाक्य. पोटोबामुळे आपलीही फरफट होते. विधानार्थी वाक्य, सिंपल इन्फॉर्मेशन. अबब केवढा हा हत्ती. उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एवढी उदास का तू? क्वेश्चन, प्रश्नार्थी वाक्य.